मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम नवसाळ येथे थकबाकी असलेल्या ग्राहकांचा तात्पुरता विद्युत प्रवाह तोडणीकरिता गेलेल्या विद्युत कर्मचाऱ्याला बाप-लेकांनी शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 27 जुलै रोजी घडली असून याबाबत विद्युत कर्मचाऱ्याने 28 जुलै रोजी माना पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय कुरुम येथे असून गेल्या कित्येक दिवसापासून विद्युत उपभोक्ता ग्राहकांकडे लाखो रुपये बिल भरणा थकीत आहे। महावितरण कंपनीने थकीत ग्राहकांचा विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित करून वीज बिलाचा भरणा करून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मोहीम सुरू केली। या कामी कुरुम कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ निलेश चहाकर वय 37 वर्ष व सहकाऱ्यांनी ग्राम नवसाळ येथे आरोपी रूम शाह गुलाब शाह वय 55 वर्ष, मोहसिन शाह रूम शाह वय 35 वर्ष यांच्याकडे थकीत असलेले बिल भरणा मागण्यासाठी गेले असता दोघा बाप-लेकांनी अरेरावी करत निलेश चहाकर यांना "तू विद्युत खांबावर चढून विद्युत पुरवठा कसा खंडित करतो" अशी धमकी दिली। सोबतच शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। यावरून विद्युत कर्मचारी निलेश चहाकर यांनी माना पोलीस स्टेशनला 28 जुलै रोजी फिर्याद दाखल केल्यावरून माना पोलीस स्टेशनला बाप-लेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील, बीड जमादार दिलीप नागुलकर व सहकारी करीत आहेत। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।